श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. गेल्या 7-8 भागांपासून आपण भगवान विष्णू परमात्म्यांनी गरुडाला सांगितलेलं एक विशेष तत्त्वज्ञान, अभ्यास, जीवनाचं मार्मिक विवेचन, जे निश्चितच आपल्या सुयोग्य जीवनाची वाटचाल घडवून आणतं, हे विवेचन आपण ऐकतोय. अनेक श्रोत्यांचे प्रश्न आहेत. अनेक श्रोत्यांनी संपर्क करून विचारणा केली आहे की गुरुजी, असं म्हणतात ना की गरुड पुराण फक्त घरामध्ये कुणाचं निधन झालं तरच श्रवण करावं. नाही मंडळी, खरं म्हणजे गरुड पुराण हे निधन होण्याच्या आधी श्रवण करावं, अवश्य श्रवण करावं. याचं कारण आहे, आपण त्या 10 दिवसांमध्ये जो भाग श्रवण करतो हा गरुड पुराणातला फक्त एक विभागातला अर्धविभाग आहे. या गरुड पुराणामध्ये खरं म्हणजे विस्तृत असलेलं हे गरुड पुराण मुख्य रूपामध्ये पूर्वखंड, उत्तरखंड आणि ब्रह्मखंड या 3 विभागामध्ये उपलब्ध आहे. पूर्वखंडामध्ये आचार, ज्याच्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती, सूर्य चंद्रादी ग्रहांचे मंत्र, उपासनाविधी, भक्ती, ज्ञान, वैराग्य, सदाचाराचा महिमा, यज्ञ, दान, तप, तीर्थसेवन, सत्कर्म अनुष्ठान, अनेक लौकिक पारलौकिक फलं, व्याकरण, छंद, ज्योतिष्य, आयुर्वेद, रत्नसार, नीतिसार, विविध विषयांचं ज्ञान दिलं आहे. विस्तृत ग्रंथ आहे. दुसरा जो भाग आहे त्यामध्ये उत्तरखंडामध्ये धर्माचा विविध ज्ञान आणि प्रेतकल्पाचं विवेचन केलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की मरणासन्न अवस्थेमध्ये ज्या वेळेला इहलोकाची यात्रा आपण संपवतो, तिथून पारलौकिक यात्रेची जी काही गती आहे, कशाप्रकारे अनेक गोष्टी घडतात याचं विवेचन केलं आहे, जे आपण त्या 10 दिवसांमध्ये श्रवण करतो. पण मला सांगा बरं मंडळी, जो व्यक्ती निघून गेला आहे त्याच्यासाठी आपण मागे काय करायचं आहे, हा महिमा त्याच्यामध्ये ऐकतो, आपण त्या गोष्टी करतो. पण जर आपणच आपल्या पद्धतीमध्ये या गोष्टी श्रवण करून आपल्या जीवनाची योग्य तऱ्हेने त्या गरुड पुराणामध्ये अपेक्षित अशा ज्या ज्ञानाची चर्चा झालेली आहे त्यातलं काही का होईना अंशात्मक भाग आपल्या जीवनामध्ये आपण आचरण करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला गती देण्याकरता आणखीन कोणाची गरज लागेल असं मला तरी वाटत नाही. समर्थांनी दासबोधामध्ये पण अनेक वेळा याचा उल्लेख केला आहे, किंवा मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणलेच आहेत ना की जयाचेनी नामे गती पाविजेती. गतीचेही 2 प्रकार आहेत. एक आपण इहलोकाची यात्रा संपल्यावर मिळते ती. दुसरी गोष्ट जीवनामध्ये प्रत्येक काम होण्यासाठी लागणारी गती आहे. पण ज्याच्या नावामध्ये या दोन्हीही गती देण्याचं सामर्थ्य आहे, तर मला सांगा, आपण गेल्यानंतरच्या गतीमध्ये इतरत्र कोणीतरी काही करावं ह्या अपेक्षेपेक्षा ते करणारे करतीलच. करावं हे नक्कीच आहे. धर्माला अनुसरून आपल्या जीवनाचं आचरण असलं पाहिजे, यात वादच नाही. पण आपणही काही गोष्टी केल्या पाहिजे, ह्याच्याकरता हे श्रवण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यातही पुन्हा विशेष आहे और्ध्वदेहिक संस्कार, पिंडदान, श्राद्ध याबद्दलची अनेक धर्म, अर्थ, काम, मोक्षादी अनेक गोष्टींची विस्तृत व्याख्या या ग्रंथामध्ये केली आहे. तर मंडळी, मनातली शंका नक्कीच काढून टाका. आपणही या तत्त्वज्ञानाचा सारासार विचार करा. आपल्याबरोबर आपले आप्त, इष्ट सगळे जे कोणी आहेत त्यांनासुद्धा या तत्त्वज्ञानाचा लाभ लवकरात लवकर करून द्या. मंडळी, ज्या वेळेला देहातून प्राण बाहेर पडतो, बाहेर पडल्यानंतर हळूहळू त्याची वाटचाल, गती ही सुरुवात होती. ही सुरुवात झाल्यानंतर एक एक दिवस त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला तो इहलोकाची यात्रा संपून पुढच्या प्रवासाला लागतो, काय घडतं याबद्दल अनेक वेळा अनेक ठिकाणी आपण ही चर्चा ऐकलीच असेल. भगवान विष्णू परमात्मा आवर्जून गरुडाला सांगतायत की हे गरुडा, ज्या वेळेला जीव 13 दिवसांचं सपिंडीकरणापर्यंतचा विधी पूर्णत्वाला नेऊन
पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो त्यावेळेला याच्या मनामध्ये एक विचार निर्माण व्हायला लागतो. तो विचार भगवान सांगतायत की गरुडा, जीव काय विचार करतो माहिती आहे का? मानुष्यम लभ्यते कस्मात दिती ब्रूते प्रसरपती महता पुण्ययोगेन मानुष्यम जन्म लभ्यते. तो जीव या नरदेहाची स्तुती करत करत पुढे चालतो, म्हणतो खरंच आहे, मला किती उत्तम प्रकारे नरदेह प्राप्त झाला होता, किती कष्टाने केलेल्या पुण्याईनी हा देह प्राप्त झाला, मी मात्र हा दुर्लभ मिळालेला देह व्यर्थ गमवला. जीवाला नंतर पश्चात्ताप होतो. मला सांगा, नंतर पश्चात्ताप करून काय उपयोग आहे? पुढच्या प्रवासाला सुरुवात होती आहे. मनुष्य योनी खूप पुण्याईनी प्राप्त होती आहे. हे जीवाला ज्या वेळेला पटायला लागतं, दुर्दैवाने त्याच्या हातातला नरदेह निघून गेलेला असतो. न तत्प्राप्य प्रदत्तं हि याचकेभ्यः स्वकं धनं पराधीनं तदभवदीति ब्रूते रौती सद्गदः. मंडळी, भगवान विष्णू परमात्मा सांगतायत, हे गरुडा, जीव जातोय पुढे, मिळालेल्या मनुष्य देहाला आपण गमवलं, हे दुःख त्याला नक्कीच सलतंय. मनामध्ये विचार करतोय की मी एवढा मनुष्य देह प्राप्त झाला, पण कधीही याचकांना स्वअर्जित धनामधलं दान केलं नाही. फार क्वचित कितीतरी पटीने मिळालेल्या धनात किंचित कुठे कधी वाटलं, कोणी सांगितलं, काही अडचण आली म्हणून ती अडचण येऊ नये यासाठी काही जर दान केलं असेल तर तो भाग वेगळा. पण मी पराधीन झालो आहे. आता मला कळतं आहे की माझ्या हातात त्यावेळेला खूप काही करण्यासारखं होतं, पण मी केलं नाही. हे आठवून आठवून सद्गदित होतो. ज्या वेळेला यमदूत त्याला पुढे पुढे घेऊन जातात, त्यावेळेला मात्र आणखीनच त्याला आपल्या केलेल्या कर्माची आठवण व्हायला लागते. मनामध्ये तो विचार करायला लागतो, सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषः पुरा कृतं कर्म सदैव भुज्यते देहिन् क्वचिन्निस्तरयत् त्वया कृतं. मनामध्ये विचार करतोय, सुख आणि दुःख हे कोणी दुसरं देत नाही. कोणीतरी दुसरं आपल्याला सुख दुःख देत आहे, हा विचार म्हणजे कुबुद्धीतला विचार आहे. जीवात्मा सदैव आपण स्वतः केलेल्या कर्मांचं फक्त फळ भोगत असतो, याबद्दल अजिबात शंका नाही. जीवानी जे कर्म केलंय ते त्याला नक्कीच निस्तरावं लागतं. हे त्याच्या जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला त्याला कळतं की खरंच आहे, देणारं आणि घेणारं कोणीही नव्हतं, हे मी केलेल्या कर्माचं फळ आहे. जीव पुढे पुढे विचार करत चालतो. गरुडा, जीवाच्या मनात काय विचार निर्माण होतो माहिती आहे का? की मी जीवनामध्ये मयान दत्तं न होतं हुताशने तपो न तप्तं हिमशैलगह्वरे न सेवितं गंगमहो महाजलं देहिन् क्वचिन्निस्तरयत् त्वया कृतं. मी माझ्या जीवनामध्ये कधीही दान केलं नाही, कधी अग्नीला आहुती दिली नाही, कधीही हिमालयाच्या पर्वतांच्या गुफेमध्ये जाऊन तपश्चर्या केली नाही, कधी गंगादी पवित्र नद्यांची स्नानाची अभिलाषा केली नाही. मग मी हे काहीच केलं नाही तर माझ्या जीवनाचा उद्धार होईल ही मी अपेक्षा करूच कशी? आज माझ्या लक्षात येतंय, पण मी आता काही करू शकत नाही. हीच माझी शोकांतिका आहे. काही केलं नाही म्हणजे काहीच केलं नाही. न नित्यदानन्न गव्हान्निकं कृतं न वेददानन्न च शास्त्रपुस्तकं पुराणदृष्टन्न च सेवितोऽध्वा
देहिन् क्वचिन्निस्तरयत्वया कृतं जलाशयो नैव कृतो हि निर्जले मनुष्यहेतुः पशुपक्षिहेतवे गोत्रोत्पितहेतुर्न कृतं हि गोचरं देहिनं क्वचिन्निस्तरयत्वया कृतं. हा जीव मनातल्या मनात आपल्यालाच म्हणतोय की हे जीवा, अरे तुला ज्या वेळेला देह प्राप्त झाला त्यावेळेला तू कधी गोदान केलं नाही, कधी नित्यदान केलं नाही, कधी अन्निघ केलं नाही, कधी वेदांचं अध्ययन केलं नाही, न शास्त्र पाहिलं, ना तत्वज्ञान जीवनामध्ये सेवित केलं, शास्त्रबोधातील मार्गाचं कधी अनुकरणही केलं नाही. हे जीवा, तू आता जे केलंय हे तुला भोगणं भाग आहे. तू कधी जलरहित देशामध्ये मनुष्य पशुपक्षी यांच्यासाठी जलाशय निर्माण केले नाही, कधी अनेक पशुपक्ष्यांची क्षुधा निवारण केली नाही, काहीही केलं नाही. त्याचं फळ नक्कीच तुला भोगावं लागणार आहे. हे गरुडा, असा मनामध्ये ज्या वेळेला विचार निर्माण होतो ना, त्यावेळेला त्याला नक्कीच पश्चात्ताप होतो. मला सांगा मंडळी, खरंय हा जीवाचा प्रवास ज्या वेळेला सुरुवात होतो त्यावेळेला तिथे त्याला पश्चात्ताप होऊन काही उपयोग आहे का? वेळ निघून गेल्यावरती पश्चात्ताप करण्यामध्ये अर्थ नाही. आणि मग जो गेलाय त्याला सद्गती मिळावी म्हणून पुन्हा इतरांनी त्या गोष्टी करत राहाव्या आणि जीवानी त्यांच्याकडून त्याची अभिलाषा करावी, हे कितपत योग्य आहे? हा क्रम असा घडतो हे निश्चित आहे. गरुडाला भगवान सांगतायत की याच्यासाठी, याच्या कल्याणासाठी, याच्या उर्वरित परिवाराला या गोष्टींच्या अनुषंगाने त्याचा उद्धार करावा लागतो. हे मान्य आहे, केलंच पाहिजे. आणि सद्गती जरी जीवाला प्राप्त झाली म्हणून त्याच्या पाठीमागे त्याच्या वंशजांनी हे करू नये, हा आपला मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की आपल्याला सद्गती प्राप्त करून घ्यायची आहे, आपल्याला आपल्या जीवनाचं हित साध्य करून घ्यायचं आहे. मिळालेला नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. या मिळालेल्या दुर्लभ देहाची उत्तमावस्था प्राप्त करून आपल्याला जन्माचं सार्थक करायचं आहे, सद्गतीला जायचं आहे, तर मग आपण आपले प्रयत्न करू नयेत का? जोपर्यंत आपल्याला जन्म आहे तोपर्यंतच आपल्या जीवनामध्ये धर्माचा आश्रय करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हे ज्या वेळेला आम्ही करू त्यावेळेला नक्कीच आम्हाला प्राप्त झालेल्या नरदेहाचा उपयोग, सार्थकता करण्याचा दिव्य आविष्कार योग येईल. आणि ज्या वेळेला हा योग येईल त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. जीवनामध्ये मुक्तावस्था उपभोगता आली पाहिजे. जीवनाची मुक्ती ही जीवन असतानाच मिळाली पाहिजे. तुकाराम महाराजांनी ते अनेक ठिकाणी बोलून दाखवले. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. आता पाठीमागे थांबलोय. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. अनेक ठिकाणी दाखले देणारे हे संत, गजानन महाराजांसारखे संत म्हणतात की आम्हीही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया. ही जी जीवाची परमात्मरूप होण्याची अवस्था या जीवांनी उपभोगली आहे. सगळेच संत, माऊली असतील, माऊलींनी पण म्हणले मागिली या जन्मामुक्त झालो, गतजन्मीच आम्ही मुक्त अवस्थेमध्ये प्राप्त झालो आहे. सगळे संत, तत्त्वज्ञानी, महापुरुष या मुक्तीचा सोहळा जीवन असतानाच उपभोगतात, उपभोगू शकतात. उपभोगता येतो ही संकल्पना तुमच्या माझ्यासमोर साकार करू शकतात. मग मला सांगा, आपल्याला ही संकल्पना सिद्ध करता नाही येणार का? करायची नाही आहे का? मग हे जर सगळं आम्हाला करायचं आहे तर आम्हाला प्रयत्न करावा लागेल. आणि हा प्रयत्न आम्हाला करायला कोण शिकवेल? तर हे पुराणं तर आहे
की हे ज्ञान तुमच्या माझ्यासमोर मांडतायत. या पुराणांच्या माध्यमातून तरच आपण आपल्या जीवनाची वाटचाल ही सुरळीत रूपामध्ये करू शकतोय. ह्याच अनुषंगाने आपण गेल्या 5-6 भागांमध्ये आपल्या कल्याणार्थ, आपल्या जीवाच्या उद्धारार्थ आणि आपल्याबरोबर आपल्या पूर्वजांच्या कल्याणार्थ म्हणून आणि पुढे वंशजांच्या कल्याणाकरता म्हणून जो आचार धर्म आचरण केला पाहिजे त्याचं श्रवण आपल्याला आजच करावं लागेल की नाही मंडळी. त्याकरताच आपण गेल्या 6-7 भागांमध्ये या तत्त्वज्ञानाचा अल्पसा विचार करण्याचा मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर मंडळी, आजच मनाशी निश्चय करा की हे ज्ञान आपल्या कल्याणार्थच आहे. आपण जिवंत आहे तोपर्यंतच श्रवण करणं गरजेचं आहे. बरं, आपण नुसतं श्रवण नाही करायचं, तर आजच आपल्या आप्त इष्ट मित्र बांधवांना प्रेरित करून हे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा प्रदान केली पाहिजे. यासाठीच गेल्या 6-7 भागात आपण हे ज्ञान यथाशक्ती अल्पमतीने विचारात घेण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही आपण पुढे हे ज्ञान घेणार आहोत. नक्कीच ज्यांनी आतापर्यंत मागचे भाग ऐकले नाही त्यांनी अवश्य ऐका. आजपासून पुढचे भागही अवश्य ऐका. त्याचबरोबर ज्यांना असं वाटत असेल की हे भाग आम्हाला ऐकायला नाही मिळाले, आमच्यापर्यंत पोहोचवा, त्यांनी आमच्या 98 60 78 29 89 या दूरध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करून या प्रत्येक तत्त्वज्ञानाची प्राप्त होणारी जी माहिती आहे, अल्प बुद्धीने अल्प विचारांनी आपण जी काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दलची माहिती उपलब्ध करून घेऊ शकता. आणि यापुढील भाग नक्कीच आवर्जून ऐकण्याचा प्रयत्न कराल की आम्हाला आमच्या जीवनाचा उद्धार आमच्याच हाताने करायचा आहे. त्यासाठी नक्कीच हे तत्त्वज्ञान आम्ही ऐकणार आहोत आणि आचरणही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अजून भगवान विष्णू परमात्म्याची स्वारी गरुडाला कशा प्रकारे ज्ञान सांगती, काय सांगती आणि आपल्याला काय करता येईल, उद्याच्या भागामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.